नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. आगरी समाज विकास मंडळ वसई प्रगती कोऑपरेटिव्ह विद्यार्थी गुरुजन सत्कार समारंभ आणि आगरी समाज विकास निधी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत ज्येष्ठ असे मंत्री असलेले आपल्या आगरी समाजाचे आन बान शान आणि आगरी समाजाचा विठू आपल्या सर्वांचे लाडके वनमंत्री आणि या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार गणेशजी नाईक साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते वसईचे माजी महापौर नारायणजी मानकर साहेब, वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष भास्करजी पाटील साहेब, आगरी समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष भरतजी चिंतामण भोईर साहेब, माजी अध्यक्ष मदनजी किनी साहेब, सचिव विजयजी किनी, माजी सरपंच चंद्रशेखरजी धुरी, सीओ हितेशजी रामचंद्र गणेश पाटील, त्याचबरोबर मंचावर उपस्थित गणेशजी कमले, राम भगत आणि ज्यांचा आपण सत्कार केला आहे त्या सत्कारामध्ये आम्ही नेहमीच ऐकत असतो की अन्य समाजाची लोक नेहमी यूपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये पुढे जाताना दिसतात, पण राज भगत सारखा एक आपला तरुण ज्याने आपल्या समाजामध्ये नाव लौकिक केलं आहे, आज तो असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे, त्याचा या ठिकाणी आपण सन्मान केला आहे. त्यानंतर एक समाजाला म्हणजे आगरी समाजामध्ये पूर्वी तर आता गणेश नाईक साहेब तुम्ही जुने ग्रॅज्युएट आहात, तुमच्या काळामध्ये फार कमी लोक शिकायचे, त्यानंतर आता माझ्या वयाचे लोक शिकायला लागले आणि त्यानंतर आता कुठे शिकायला लागले. तर त्यामध्ये माणसांच्या आगरी समाजामध्ये एक पद्धत होती की 10वी-12वी झाली की मुली शिकत नव्हत्या, पण आज आमच्या ताईने करिश्मा ताईने डॉक्टर बनून या ठिकाणी आपल्या समाजामध्ये आमची खूप कम नाही पण मुली सुद्धा कमी नाही हे दाखवण्याचं काम आपण केलं आहे. आणि सगळ्यात जास्त अभिनंदन करेन त्या छोट्या आपल्या चंद्रपट्टू आपला ज्याला शिवछत्रपती पुरस्कार शासनाने जाहीर केला, बरोबर ना. माझ्या शाळेचा पण 3 जुना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलाय, पण त्या कधी 18 वर्षाच्या झाल्या त्यानंतर. पण हा मुलगा किती वर्षाचा आहे? 9 वर्षाचा मुलगा एवढी लांब खाडी पोहून जातो. तुझं खूप खूप तुझ्या आईवडिलांचं अभिनंदन करेन की तुला त्यांनी क्षेत्रामध्ये पारंगत केलं आहे. आणि बालगिर्यारोहक आपली जी आहे स्वरा पाटील, गिर्यारोहक अनेक पाहिले आहे, अनेक लोक गिर्यारोहण करण्यासाठी जात असतात, पण तुझ्यासारखी एक लहान मुलगी गिर्यारोहण करते, तुझं तुझ्या शिक्षकांना तुझ्या आईवडिलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाली तन्वी गावकर, देवेश पाटील, सुजल जाधव, किंजल पाटील, नितेश यादव यांचं मी सुरुवातीलाच अभिनंदन करतो. बघा, आगरी समाज अत्यंत प्रेमळ आहे, बरे की आपण प्रेमळ आहोत ना? नक्की ना? आपण प्रेमळच आहोत, जीवाला जीव देणारा आहोत, गरीबाला मदत करणारा आहोत, आडल्या नडल्या माणसाला रात्री बेरात्री मदत करणारा माणूस म्हणजे आगरी माणूस असेल असं मला वाटतं. फक्त एकच की आपण पटकन ऍग्रेसिव्ह होतो, बरोबर ना. आपण ऍग्रेसिव्ह झालो की डोंबिवली कल्याण या भागात ऍग्रेसिव्ह झाला माणूस म्हटलं की आगरी माणूस असं लगेच पटकन लक्षात येत आहे. पण आज आपण शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या विकासाच्या माध्यमातून दाखवलं आहे की आम्ही आगरी समाज लोकांना जीव लावणारे आहोत, लोकांवर प्रेम करणारे आहोत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहोत. आगरी समाज फक्त एकट्यासाठी काम करत नाहीये, आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे ती नेहमी आपण सगळ्यांनी टिकवून ठेवली आहे. आणि संस्कृती टिकवत असताना खरंच आपण आगरी समाजाबरोबर अन्य समाजाला सुद्धा मान सन्मान दिला आहे. आज यादव नावाचा पोरगा या ठिकाणी दिसतो मला, यादव आगरी नसेल ना, तरी सुद्धा सन्मान आपण करतो की नाही? हेच खरं उदाहरण आहे
सगळ्यांना सोबत घेऊन जात आहोत, गुणवत्तेला प्राधान्य देणार आहोत, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याचा सन्मान करणारे आम्ही आहोत. म्हणूनच आगरी समाज नेहमी पुढारलेला आहे. आगरी समाज कधी कोणाकडे हातही पसरत नाही. आपल्या समाजामध्ये हुंडा कधीच नाही घेतला, तर कधी हुंडा बळी पण नाही आणि हुंडा दिला पण जात नाही. पण एकमेव असा आपला समाज आहे. तुम्ही जर अन्य समाजामध्ये पाहिलं तर आज वैष्णवी हलवण्यासारख्या महिलेची हत्या होते हुंड्यासाठी. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आपला आगरी समाज बघा, कधी असं कुठे झालेलं दिसणार नाही. मुलींच्या जन्माला प्राधान्य देणारा माझा आगरी समाज आहे. कारण माझी काही डॉक्टर बनणार आहे, माझी मुलगी गिर्यारोहक बनणार आहे, माझी मुलगी शिक्षिका बनणार आहे, माझी मुलगी देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणार आहे. हा नेहमीच आगरी समाज आपल्या मुलांना तो मुलींना समान हक्क देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आज मानकर साहेब तुमच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आगरी समाजाची संस्था आपण स्थापन केली आहे. या संस्थेमध्ये आज आगरी समाजाची अनेक मुलं शिक्षण घेत आहेत. हे सगळ्यांना साथ देणे नाईक साहेबांच्या खूप मोठ्या संस्था तुम्ही पाहिलं जर नवी मुंबईमध्ये गेलात तर अत्यंत महत्त्वाचं काम नाईक साहेबांनी केले ते म्हणजे शाळा उभारले आहे. नवी मुंबईचं भाग्य विधान कोणी म्हटलं की नाईक साहेबांची सगळ्यांना आठवण येते. त्या ठिकाणचा विकास हा मुंबईला पण नाचेल अशा प्रकारचा विकास नाईक साहेबांनी त्या ठिकाणी केला. आणि आज आपल्या या पालघर जिल्ह्यातील ते पालकमंत्री आहेत. बरोबर, अजून 6 महिने झाले पालकमंत्री म्हणून. भरपूर कालावधी आहे. तुमच्याही पालघरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास साहेबांसारखं प्रेमळ व्यक्तिमत्व. तुम्ही कधीही कोणतेही काम घेऊन जा, फक्त आगरी माणसाचंच नाही कोणत्याही माणसाचं काम घेऊन जा, साहेब त्याच्या खात्यावर हात ठेवतात आणि त्याला सांगतात मी तुझ्या पाठी चिंता करायचं कारण. अधिकाऱ्यांना झापणारे, त्यांच्याकडून काम करून घेणारे असं एक कणखर व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी चिंता करण्याचं कारण आगरी समाजाचा संपूर्ण या ठाणे पालघर रायगड मध्ये सगळा समाज हा पुढे जाण्यासाठी नाईक साहेबांच्या माध्यमातून 100% विकास करणार. तुम्हाला नवी मुंबईचं विमानतळ असो, नवी मुंबई आंतरपेठ बाजारपेठ असो, अनेक विकासाचे प्रकल्प नाईक साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये आले आणि ते सुद्धा आपल्या या संपूर्ण भागामध्ये निश्चितपणे करतील, काम करतील. आज सक्षम असं नेतृत्व नाईक साहेब करत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली साहेब काम करत आहेत. एकनाथ शिंदे साहेब असतील, आदित्यनाथ पवार साहेब असतील, यांचे जे सरकार आहे त्या सरकारमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असं हे व्यक्तिमत्व नाईक साहेब आहे. मी ज्या उद्या करतो परवा करतो असं कधीच नाही. आजच्या हे काम झालं पाहिजे असं सांगणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, काळजी करण्याचे कारण आहे. कोणतेही काम असेल नाईक साहेब सातत्याने करतील. आज आपल्या या तिन्ही आगरी समाज मंडळ असेल, वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा आगरी समाज विकास मंडळ असेल, शिक्षण संस्था असेल, या तिघांच्या माध्यमातून आज आपण आपल्या या समाजामध्ये जे हिरे आहेत त्या हिऱ्यांना ओळखून मानकर साहेब आपण आपल्या आणि अशोक पाटील आपल्या सर्व सहकार्याने आज जो कार्यक्रम घेतला तो वापरण्याजोगा उत्कर्षपूर्ण आहे. कारण आपल्या समाजातील लोकांचा मान आपण केला गेलाच पाहिजे. बघा, आगरी समाज हा आता आपण या वसई सारख्या शहरामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन असं वाटायला लागलंय, पण त्याला एकत्रित करण्याचं काम तुम्ही केलंय. नाईक खूप महत्वाचं काम आपले सगळे लोक करतात की आगरी समाजाला एकत्र आणणे सहजासहजी काम राहिलं. तुम्ही अन्य समाजाचे कार्यक्रम बघा, मोठे मोठे कार्यक्रम होत असतात, पण मला वाटतं मानकर साहेब तुमच्या माध्यमातून आगरी समाजाचे कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी मोठे मोठे नाईक साहेब खूप मोठे कार्यक्रम घेतात आणि असेच कार्यक्रम सातत्याने होत आहेत. तिकडे माझे बंधू पण बल्लापूरमध्ये मोठा आगरी महोत्सव घेत असतात. तुम्ही पाहता तुमचाही तिथे मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो, सगळ्यात मोठा कार्यक्रम तुमचा होत असतो. पण बरोबर आपल्या आगरी समाजाची अस्मिता जपण्याचं काम निश्चितपणे आपल्या सगळ्या नेते मंडळींनी केलं आहे आणि ते अखंड असं ठेवत राहणार आहे. आज आपल्या या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद वाटला आणि एक चांगलं काम या ठिकाणी आगरी समाज करतोय. तुमच्या आपल्या या समाजाला मी सुद्धा आगरी असल्याने एक शिक्षक आमदार म्हणून ज्ञानेश्वर मात्र सदैव शाळांचं काम तर करतोच, पण नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जेव्हा आपल्या आगरी समाजाला ज्ञानेश्वर मात्रेची गरज लागेल त्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे एवढं आश्वस्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. विकास मंडळ किंवा समाजातील विविध कार्यकर्ते विकास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो आपण त्यांच्यावरती यावं. या
रुपयांचा धनादेश आपण दिलेला आहे.